तुम्ही रे माझा मित्र मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत सात्विक फॅशनची आणि अर्णव ईश्वरीची ज्या स्पर्धेसाठी इतकी जोरदार तयारी सुरू असते त्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे। घरामध्ये एकीकडे आनंदाचं, उत्साहाचं आणि थोडंफार टेन्शनचं वातावरण आहे। अर्णव आणि ईश्वरी दोघेही आज खूप खुश आहेत, कारण या स्पर्धेत त्यांचं नाव पुन्हा सन्मानाने सामील झालं आहे। दोघेही स्पर्धेसाठी जायला घरातून निघण्याच्या तयारीमध्ये असतात। ते घरातील सर्व मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतात। अर्णव आज खूपच डॅशिंग दिसत असतो आणि ईश्वरी नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर दिसत असते। पण अर्णवचं लक्ष अचानक ईश्वरीच्या हातातील एका गोष्टीकडे जातं। ईश्वरीने आपल्या हातात एक अत्यंत सुंदर सजवलेलं पारंपरिक असं पूजेचं ताट घेतलेलं असतं। अर्णव थोड्या आश्चर्याने तिला विचारतो, मी सिंधूर, आज आपण एका मोठ्या मॉडर्न फॅशन आणि फूड स्पर्धेसाठी चाललो आहोत, मग हे पूजेचं ताट वगैरे असं का घेतलंयस? तेव्हा ईश्वरी अत्यंत गोड हसून त्याला उत्तर देते, अर्णव सर, ही तर आपली खरी संस्कृती आहे ना। तुम्ही स्पर्धेमध्ये फॅशन दर्शवणार आहात, पण मी फूड डिपार्टमेंट बघते, त्यामुळे आपली जी अन्नाची संस्कृती आहे ती मला तिथे अगदी त्याच थाटामध्ये सादर करायची आहे। आपण दोघे मिळून आपली हीच महान भारतीय संस्कृती जगासमोर दर्शवणार आहोत। ईश्वरची ही आयडिया अर्णवला फारच आवडते। तो अत्यंत प्रेमाने तिला म्हणतो, मी सिंधूर, हे अगदी उत्तम केलंस तू। मला खात्री आहे की आपणच जिंकणार। पण मंडळी, दुसरीकडे मात्र जेलच्या त्या अंधाऱ्या वातावरणात एक अत्यंत भयानक कट शिजत असतो। सौदामिनी, जिच्या डोक्यात अर्णव आणि ईश्वरीबद्दल प्रचंड विष भरलेलं असतं, ती आज जेलमध्ये राकेशला भेटायला आलेली असते। तिच्या चेहऱ्यावर एक कुटील आणि विजयी हास्य असतं। ती राकेशला म्हणते, काय मग राकेश, तोंड गोड करायचं का? कारण आजच्या त्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्णव आणि ती ईश्वरी पोहोचणारच नाहीत। मी तशी पक्की व्यवस्था करून आली आहे। हे ऐकून राकेशला थोडं हसू येतं। तो तिला टोमणा मारत म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त हवेत गोळ्या मारताय की आणखी काही ठोस प्लॅन आहे? कारण या अगोदर पण तुमचे सगळे प्लॅन हे फ्लॉप झाले आहेत। सौदामिनी अत्यंत गर्वाने म्हणते, हे बघ राकेश, मी रस्त्यात असा काही अडथळा निर्माण केला आहे की तिथेच अडकून राहतील। त्यानंतर मग सौदामिनी राकेशला विचारते, ते सगळं बरोबर आहे, पण तू जो काही पुढचा प्लॅन केला आहेस त्याबद्दल काय? तेव्हा आता राकेश अत्यंत भयानक हसून म्हणतो, हो, त्या सगळ्या गोष्टींचा मी विचार अगोदरच करून ठेवलेला आहे। आज कितीही काही झालं तरी अर्णवच्या गाडीमध्ये मी जे काही ठेवून दिलं आहे ना, जो काही खजिना मी लपवून ठेवला आहे त्याबद्दल तर अजून मी कोणालाही सांगितलं नाही आहे। अर्णवच्या गाडीत एक असा बॉम्ब लावलेला असतो ज्याचा स्फोट होऊन अर्णव आणि ईश्वरी कायमचे संपतील, असा राकेशचा अत्यंत नीच डाव असतो। इकडे हे सगळं भयानक राजकारण शिजत असताना दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेही आपल्या गाडीतून अत्यंत आनंदात स्पर्धेच्या दिशेने निघालेले असतात। अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंधूर, आज काही झालं तरी मला या स्पर्धेमध्ये सात्विक फॅशनला कसं उत्तमरित्या प्रेझेंट करायचं आहे याचा मी व्यवस्थित विचार करून ठेवलेला आहे। अर्णव असं आत्मविश्वासाने बोलत असतो। तितक्यात ईश्वरीचं लक्ष रस्त्यावर समोर जातं। ती थोडी घाबरून म्हणायला लागते, अर्णव सर, समोर बघा ना, काहीतरी गडबड दिसते। अर्णव गाडीचा वेग कमी करतो आणि समोर बघतो तर तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा असतो। पोलिसांच्या गाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या असतात आणि बॅरिकेड्स लावून रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवलेला असतो। अर्णवची गाडी पोलीस अडवतात। हवालदार जवळ येतो आणि म्हणतो, गाडी पुढे घेता येणार नाही, इथेच थांबा। मंडळी, तुम्हाला सांगतो, यावेळी या सगळ्या गर्दीपासून थोड्या अंतरावर एक काळ्या काचा असलेल्या गाडीमध्ये स्वतः सौदामिनी बसलेली असते आणि हा जो काही पोलिसांचा आणि नाकाबंदीचा सगळा बनाव असतो तो फक्त आणि फक्त सौदामिनीचाच असतो। अर्णव गाडीच्या बाहेर डोकावून इन्स्पेक्टरला विचारतो, एक्सक्यूज मी सर, हे सगळे बॅरिकेड्स असे अचानक का लावून ठेवलेले आहेत? इन्स्पेक्टर साहेब अत्यंत कडक आवाजात म्हणतात, समोरच्या एरियामध्ये नाकाबंदी करण्यात आलेली आहे। एक मोठा चोर लपल्याची खबर आहे, त्यामुळे तुम्हाला पुढे जाता येणार नाही। अर्णव त्यांना अत्यंत काकुळतेने सांगतो, सर, समजून घ्या, आम्हाला एका खूप महत्त्वाच्या स्पर्धेसाठी पोहोचायचं आहे ज्यावर आमचं भविष्य अवलंबून आहे। प्लीज आम्हाला इथून पुढे जाऊ द्या ना। पण इन्स्पेक्टर सर आपली भूमिका न बदलता म्हणतात, नाही, जोपर्यंत तो चोर पकडला जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणालाही हलू देणार नाही। मग त्याला 2 तास लागोत किंवा 6 तास। हे ऐकल्यानंतर आता अर्णवला आणि ईश्वरीला एक जबरदस्त धक्का बसतो। त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते
अर्णव आणि ईश्वरी दोघेही पोलिसांना अक्षरशः हात जोडून रिक्वेस्ट करत असतात, पण पोलीस ऐकत नाहीत. सौदामिनी तिथून लांबून आपल्या गाडीतून हे सर्व बघत असते आणि मनातल्या मनात खुश होत असते. ती विचार करते, तुला आयुष्यामध्ये फेलियर काय होतं हे आजपर्यंत कधीच माहीत नव्हतं ना अर्णव, परंतु आता मात्र तुझ्या आयुष्यामध्ये फक्त फेलियर्स येणार आहेत. इकडे आकाश आणि त्याची बायको नम्रता हे दोघेही त्या स्पर्धेसाठी आपल्या गाडीतून निघालेले असतात. नम्रता गाडीमध्ये बसून अत्यंत आनंदात असते. आकाश चिंतेमध्ये असतो कारण अर्णवचा अजून फोन आलेला नसतो. तेवढ्यात आकाशला मामांचा फोन येतो. मामा सांगतात की अर्णव आणि ईश्वरी नाकाबंदीमध्ये अडकलेत. हे ऐकल्यावर नम्रता खरं तर खूप खूप आनंद होते. ती मनात विचार करते की वा, माझा सर्वात मोठा कॉम्पिटिटर आता आपोआपच बाजूला झाला. आता मग मला जिंकण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. घरात वल्ललीला पण हे सगळं समजतं. ती उदयकांतला फोन करून सांगते की तुमची जी काही गुंड माणसं असतील ना ते त्या वाटेवर लगेच पाठवा. त्यानंतर ती सौदामिनी फोन करते आणि तिचं खूप कौतुक करते. रस्त्यावर अर्णव आणि ईश्वरीची अवस्था खूप बिकट झाली असते. पोलिसांना ईश्वरी पण आता हात जोडून रिक्वेस्ट करते, पण काही उपयोग होत नाही. अशा कठीण प्रसंगी ईश्वरी आपली नेहमीची श्रद्धा दाखवते. ती गणूबाप्पाचा धावा करते. अचानक ईश्वरी आजूबाजूला बघते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, आता आपल्याकडे एकच मार्ग उरलाय, तो म्हणजे इथून गाडी सोडून पायी चालत जाणं. इथून बाजूने एक छोटीशी जंगलवाट आहे. तिथून जर आपण गेलो ना तर आपण शॉर्टकटने थेट स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचू शकतो. अर्णव धोक्याची जाणीव करून देतो, पण ईश्वरी अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की सर, अर्णव सर, तुम्ही अजिबात घाबरू नका. आपल्या पाठीशी आपला गणूबाप्पा आहे. शेवटी अर्णव तयार होतो. अर्णव पोलिसांना विचारतो आणि ते गाडी तिथेच रस्त्याच्या बाजूला सोडून जंगलवाटेने पायी पोहोचण्यासाठी निघतात. हे सगळं घडत असताना जेव्हा दोघी त्या जंगलवाटेमधून निघालेले असतात तेव्हा सौदामिनी लांबूनच हे बघून कन्फ्यूज होते की हे गाडी तिथे सोडून कुठे चाललेत. ईश्वरी आणि अर्णव दोघेही आता एकमेकांचे हात घट्ट धरून एकमेकांच्या विश्वासाने जंगलात मार्ग काढत असतात. आणि मंडळी, खरा ट्विस्ट आता येतो. अर्णव आणि ईश्वरी गाडीपासून खूप दूर जंगलामध्ये निघून गेलेले असतात आणि तेवढ्यात अचानक तिथे एक भयंकर मोठा स्फोट होतो. धडाम असा मोठा आवाज येतो आणि आगीचे लोळ आकाशात उठतात. पण हा स्फोट अर्णवच्या गाडीचा नसतो. राकेशने जेलमध्ये जो बॉम्ब प्लांट केलेला असतो तो अर्णवच्या गाडीत नसून चक्क सौदामिनीच्या गाडीजवळच ब्लास्ट होतो. आणि त्या गाडीचा भयानक ब्लास्ट झाल्यानंतर तिथे जवळ असलेल्या सौदामिनीला त्या स्फोटाची भयंकर झळ बसते. या स्फोटामुळे सौदामिनीचा चेहरा पूर्ण काळा कुट्ट पडलेला असतो. ती राखेने आणि धुराने पूर्ण काळी झालेली असते. स्वतः अर्णव आणि ईश्वरीला मारू पाहणाऱ्या या सौदामिनीचा स्वतःचा चेहरा काळा कुट्ट झालेला असतो आणि ती स्वतःच्याच नाटकात अडकलेली असते. नेमकं आता पुढे काय होणार आणि अर्णव ईश्वरी स्पर्धेत कसे पोहोचणार हे पाहणं खरोखरच अत्यंत रंजक ठरणार आहे.